हॅलो हाय सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्हीही मस्त आणि मजेत असाल. तर चला व्हिडिओची सुरुवात करते. आणि आता सर्वप्रथम आंघोळ झाली आहे आणि त्यानंतर आता मी स्वयंपाक करून घेणार आहे, कारण आज आहे अनंत चतुर्दशी आणि गणपती बाप्पांना आपल्याला आता आज विसर्जित करायचं आहे. त्यापूर्वी त्यांच्यासाठी तर म्हटलं चला आता स्वयंपाक पूर्ण करून घेऊ, त्यानंतर मग गणपती बाप्पांना आपला नैवेद्यही दाखवायचा आहे. तर आता नैवेद्यासाठी मी इथे मिक्स व्हेज करते. म्हणजे ज्या 12 भाज्या मिळतात किंवा 16-21 अशाही असतात. तर माझ्याकडे ज्या सर्व भाज्या होत्या ना, त्या सर्व मी थोड्या घेतल्या आहे आणि कापून घेतल्या आहे. त्यात गिलके, भेंडी आणि फ्रेंच बीन्स, वाल, कोबी. तर ह्या भाज्या मी आता सर्व बारीक कापून घेते. आणि त्यानंतर मी आता इथे तर स्वयंपाकमध्ये भरपूर असा वेळ चालला जातो, त्यामुळे या भाज्या मी आता सर्व कट करून आणि मिक्स भाजी तयार करून घेणार आहे. आणि पटापट स्वयंपाक केला ना, तर मग बाकीची गणपती बाप्पांची ही तयारी करता येते आपल्याला विसर्जनाची. आणि त्यानंतर थोडासा वालाही होता, तर तेही मी निवडून घेतला, म्हणजे तुकडे करून घेतले. आणि त्यानंतर इथे एक कांदा कापून घेतला आहे, टमॅटो कापून घेतले 2, आणि थोडासा लसूण घेतला आहे. आणि कढई ठेवल्यानंतर थोडंसं तेल टाकलं अंदाजानुसार, 2 ते 3 चमचे, आणि जिरे मोहरी टाकली. त्यात थोडासा लसूण टाकला. लसूण थोडासा तळल्या गेल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकला आहे. आणि कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर इथे मी टमॅटो टाकला आहे. आणि टमॅटोही पूर्ण तेलामध्ये असं तळून घ्यायचं आपल्याला, कांदा टमॅटो. त्यानंतर इथं 1-1.5 चमचा मी लाल मिरची पावडर टाकते, अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. आणि सर्व भाज्या व्यवस्थित धुवून अशा यामध्ये कढईमध्ये टाकून घेते. आणि आपल्याला 15 ते 20 मिनटं आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागतील. तर त्यानंतर 1 चमचा मीठही टाकलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित असं हलवून आणि झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत भूमी बाकीची तयारी करते, कारण स्वयंपाकाव्यतिरिक्तही घरामध्ये भरपूर अशी कामं असतात, घरातलं झाडझूड, फरशा पुसणे. तर ती थोडीशी हेल्प मला करते आज. आणि त्यानंतर म्हटलं चला आता भाजीची कढई दुसऱ्या साईडला ठेवल्यानंतर आता वरणालाही मी फोडणी देऊन घेते. आणि इथं छोटी तडक्याची कढई घेतली मी, त्यात थोडंसं तेल टाकलं आहे अंदाजानुसार, आणि जिरे मोहरी टाकले, आणि लसूण थोडासा ठेचून टाकला आहे. त्यानंतर 2-3 मिरच्या कट करून टाकल्या आहे. आणि डाळ बॉईल करतानाच मी त्यामध्ये टमॅटो टाकत असते, त्यामुळे डाळीमध्ये टमॅटो छान असा मॅश होऊन जातो आणि तो असं खाताना मग कोणी काढून टाकत नाही. आणि त्यानंतर फक्त जिरे मोहरी आणि हिंग, लाल मिरच्या आणि लसणाचा तडका देत असते. तर इथे माझी डाळ ही तयार झाली आहे. आणि डाळ झाल्यानंतर चला मग आता बाकीचा स्वयंपाक काही पटपट करून घेते. त्यानंतर आरव आणि त्याचे पप्पा बसले इथं, त्यांचं चालू आहे काम. आणि आरव ही त्यांना त्रास देतो, आणि ते जे काम करतात ना त्याच्यातलं सामानही तो इकडं तिकडं करत असतो. तो बघा ते कट करताय आणि तो भरतोय. तर लहान मुलांचं कसं असतं, त्यांना खेळायला बरोबर कोणीतरी हवं असतं. मम्मी काय काय बनवून झाला आज? मिक्स भाजी जी असते ना आपल्या गणपतीसाठी, ती बनवली आहे. इथं डाळ झाली आहे, डाळीला फोडणी देऊन झालेली आहे. आणि कुकरमध्ये राईस लावला आहे आणि आता चपात्या करायच्या आहे. तर चला आता पटापट चपात्याही करून घेते. आणि आरवलाही भूक लागली आहे. आणि त्यापूर्वी आता मला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, कारण गणपती बाप्पांचा आज लास्ट डे आहे. तर चला आज गणपती बाप्पा आपले छान असे दिसत आहे. आणि थोडंसं वाईटही वाटतं आहे की बाप्पा आज जाणार आहे. एवढं आपण त्यांचं
10 दिवसापासून सकाळी आरती संध्याकाळी आरती असं आपलं रुटीन होतं. आणि कुठंतरी असं थोडंसं मनात वाटतं की आता हे होणार नाही बुवा, आज हा शेवटचा दिवस. आणि त्याला आता असं 4 वाजतच आले होते. त्यानंतर आता सगळेजण सोसायटीतले आले आणि इथं आता बाप्पांची आरती करून घेऊया, म्हणजे त्यांचं विसर्जनाची तयारी करावी लागेल. त्यापूर्वी आता सोसायटीतले सर्व आले तर आरती करून घेऊया. आणि यानंतर आता आरती झाली आणि आता प्रसाद वाटून घेतो. आणि त्यानंतर बाकीच्या सोसायटीतल्यांच्याही आरत्या असतात त्याही करून आणि सर्वांचे गणपती बरोबरच विसर्जनासाठी निघतात. तर त्यामुळं आता भूमी इथं आरती केली आहे आणि त्यानंतर आता प्रसाद वाटूनही आणि सगळ्यांचे गणपती आता विसर्जनासाठी निघतील. तर त्यामुळं तेही आता पटापट आवरणार आहे. तर चला आता गणपती बाप्पांना आपल्याला विसर्जन करायची आहे. तर आता गणपती बाप्पांना तिथून हलवावं लागणार आणि इथून आता बाप्पांना घेऊन आपल्याला गंगेवरती जायचं आहे आणि तिथं विसर्जन करणार आहोत. तर त्याचीची तयारी चालू आहे. आता कसं जायचं, तर त्याविषयी सर्व बोलत होते बुवा, आपण कुठून कसं जायचं आहे, सर्वांनी बरोबर जाऊ बुवा गाडीमध्ये, असं तसं हे बोलणे ते चालू होतं. देवघरात एक नैवेद्य आहे, तेवढा घे ना इथे टाकून. गणपती बाप्पा मोरया. गाडीत चावी घेतली का? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. इकडे बघा ना, एकदा पुढक्यावरती इकडे बघा, एकदा इकडे. गेट उघड ना. आणि चला आता निघालोय गणपती बाप्पांच्या आपल्याला विसर्जनासाठी. आता इथं गाडी काढतोय आणि गणपती बाप्पांना भूमीने घेतलं आहे. आणि आता गंगेवर जायला आपल्याला वेळ लागणार आहे, कारण ट्रॅफिक पण असेल आणि आज सर्वांच्या मिरवणूक असतात. कारण बाप्पा येतात तेव्हा मिरवणूक असते, बाप्पा जातात तेव्हाही मिरवणूक असतात. सगळे वाजत गाजत त्यांना पाठवतात, आणताना की वाजत गाजत आणतात. तर चला आता आमच्या सोसायटीतल्याही सर्वांच्या गाड्या निघाल्या आहे आणि भूमी आणि नितीन मामा बघा असं मागं बसलं आहे आता. तर चला आता व्हिडिओ चला हे डायरेक्ट खोलून दिलं का? आणि आता निघालो आहे आम्ही गंगेवरती. नितीन मामा, भारत मामाचे दोन्ही मुलं, नितीन मामाचा मुलगा, आई, भूमी, आरवचे पप्पा आणि आता आम्ही सगळे निघालो आहे गंगेवरती. चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉच करा.
मिरची टाइम चेक वाजून गेले संध्याकाळचे 6:15 आणि तुम्ही ऐकताय मिरची इट्स ऑफ. This time check is brought to you by Sony Gifts. Exclusive range of crockery, appliances and presentation. सगळ्यांच्या ताटात थोडी थोडी लाव. हा ताटात एक एक घ्या ना.